धुळे जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडते आहे आणि त्यासाठी आता प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आलं असून मतपेट्या या ज्या त्या मतदान केंद्रावर पाठवण्यात येत आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी जी काही टेक्निकल हायस्कूल आहे या टेक्निकल हायस्कूल मध्ये संपूर्ण धुळ्यातल्या ज्या काही मतपेट्या आहे विविध मतदान केंद्रावरच्या मतपेट्या या पाठवण्यासाठी या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। जवळपास या पूर्ण 5 मतदारसंघामध्ये 1753 मतदान केंद्र आहेत आणि या 1753 मतदान केंद्रावर जवळपास 18,19,135 मतदार हे आपला मतदानाचा हक्क उद्या बजावणार आहेत। यासाठी जवळपास 20,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर 4,000 जे काही पोलीस कर्मचारी यांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी या ठिकाणी व्यवस्थित अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रशासनाच्या वतीने देखील जवळपास 500 ज्या काही गाड्या आहेत, बसेस आणि खासगी गाड्या, अशा सर्व गाड्या या मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी तयारी केलेली आहे आणि ही संपूर्ण तयारी आता पूर्ण झाली असून हे जे काही मतदान कर्मचारी आहेत हे मतदान कर्मचारी आता हे सर्व साहित्य घेऊन मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत। त्यामुळे आता उद्या ही मतदान प्रक्रिया या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये पार पडणार आहे। धुळे शहर, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।